तर आज आपण पाहणार आहोत की आज सकाळी झालेला मराठी पेपरचं सोल्युशन की काय उत्तर असू शकतात. तर पहिली आपल्याला 80 मार्कांचं पेपर होता, त्याच्यामधील पहिल्या उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती सोडवायच्या होत्या. तर पहिलं आहे मराठी भाषेने आपल्या मांडलेल्या इतर भाषा कोणत्या होत्या. तर याच्यामध्ये जर आपण पॅरेग्राफमध्ये पाहिलं तर हे बघा, संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी ह्या भाषा काय होत्या, मराठी भाषांनी आपल्या मांडलेल्या होत्या. त्याच्यामध्ये येणार संस्कृत, कन्नड, इंग्रजी आणि फारसी, अरबी. भाषेतील गंमत जाणून घेण्याचा मार्ग. आता भाषेतील गंमत जाणून घेण्याचा मार्ग एकच आहे, शब्दांची व्युत्पत्ती. बरोबर की नाही? नदीसारखी प्रवाही, हे बघा इथेच आहे. नदीसारखी काय असते, भाषा ही सतत नदीसारखी प्रवाह असते. तर याचं उत्तर काय असेल, भाषा. आता त्यानंतर स्वमत होतं, गरज नसताना इतर भाषेमधले शब्द वापरून बोलू नये या लेखिकेच्या तुमच्या मताबद्दल सोदोदाहरण लिहा. बरोबर की नाही? म्हणजे आता तुमचं मत काय आहे त्याच्यावरती आपल्याला हे सांगायचं आहे. त्या मनाने लिहायचं होतं की आपण इतर भाषासोबत भाषा बोलताना की आपल्या मातृभाषेचा त्याग करतो आणि दुसऱ्या भाषा स्वीकारत असतो आणि दुसऱ्या भाषांचा उपयोग करत असतो. तर असं नाही करायला पाहिजे. आता झाडांची पाने महत्त्वाची असतात. कारण की काय आहे, झाडांची पाने का महत्त्वाची असतात? हे बघा, झाडांच्या पानात जगण्याचं बळ असतं. याचं उत्तर काय येईल, जगवण्याचं बळ असतं. झाडांचं वेल असणारी लाखो मुलं गरजेची आहेत. कारण हे बघा, पण तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल तर झाडांची खूप आवश्यकता आहे आणि झाडांचं वेड असणारी लाखो मुलं गरजेची आहेत. मग याच्यासाठी काय उत्तर येणार दुसरं, तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवण्यासाठी काय आहे, लाखो मुलं गरजेची आहेत. नेक्स्ट आहे आपलं चुकी बरोबर आपल्याला लिहायचं आहे. 2 मार्कासाठी होतं. पुस्तकातील पाने महत्त्वाची नसतात. तर हे पर्याय काय आहे, चुकीचं आहे. पुस्तकातील पाने सुद्धा महत्त्वाचे आहेत आणि झाडांची पाने देखील महत्त्वाचे आहेत. आसपासचे सगळे पक्षी आपण ओळखू शकतो, तर नाही, हे पण पर्याय काय आहे, चुकीचं आहे. आसपासचे आपण सगळे पक्षी ओळखू शकत नाहीत. हे इथेच दिलेलं होतं की आसपासचे पक्षी सुद्धा ओळखता येत नाहीत. नेक्स्ट आपलं होतं आपल्या घराभोवती झाडे असणे महत्त्वाचे आहेत. हा पर्याय आहे योग्य. आपला देश निसर्ग संपन्न होऊ शकेल. हा पण पर्याय कसा आहे, योग्य. बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे स्वमत होतं, आपण शालेय विद्यार्थ्यांकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दात लिहा. हे स्वमत आपल्याला लिहायचं होतं. त्याच्यानंतरचा प्रश्न होता अधिक करणाऱ्याच्या वृत्तीमुळे होणारे फायदे सांगा. तर अधिक करण्याच्या वृत्तीमुळे आपल्याला कोणते फायदे होतात, तर आपल्याला काय होतं, हे बघा, अधिक देण्याचा आपल्याला तुमचा स्वाभिमान वाढतो, तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्हाला काय मिळू शकतं, यश मिळतं. मग इथं तुम्ही लिहू शकत होते आत्मविश्वास, स्वाभिमान आणि यश हे आपलं वाढतं. हे आपल्याला फायदे होतात. पुढचा प्रश्न आहे आपल्याला इतरांपेक्षा वेगळे ठरल्यामुळे मिळणाऱ्या गोष्टी. आता इतरांपेक्षा आपण वेगळे ठरल्याने कोणत्या गोष्टी मिळतात आपल्याला, तर बघा, इतरांपेक्षा वेगळे ठरतात त्या तुमच्याबद्दल इतरांना काय मिळतो, आदर, विश्वास वाटू लागतो आणि सहकार्य मिळू लागतं. मग इथे काय येणार, एक सहकार्य दिलेलं आहे, तर मग आपलं येणार आहे आदर आणि विश्वास. पुढील आपला प्रश्न आहे पद्य भाग आहे, विभाग दुसरा आहे आणि कवितेच्या आधारे आपल्याला कृती सोडवायच्या आहेत. तर असं आहे, संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी. संत रामदासांनी कोणत्या गोष्टी विचार करून सांगायला सांगितलेल्या आहेत,
तर हे बघा इथे सांगितलं, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेक दृढ धरावी, वाट सत्याची. म्हणजे आपण याच्यामध्ये काय काय लिहू शकतो? कीर्ती सांडावी, बरोबर की नाही, सत्कीर्ती वाढवावी, आणि वाट ही नेहमी कशाची धरावी? सत्याची धरावी. याचा पर्याय येईल अपकीर्ती सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, आणि वाट सत्याची धरावी. नेक्स्ट आहे कधी करू नयेत अशा गोष्टी. आता कधीच करायला नाही पाहिजे अशा कोणत्या गोष्टी आहेत पॅरेग्राफमध्ये दिलेले आहे बघा. पुण्यमार्ग कधीही सोडू नये. त्याच्यानंतर पैज होड लावू नये, कोणासोबत पैज हे लावायला नाही पाहिजे. आपले ओझ घालू नये, बरोबर की नाही, कोणाशी, म्हणजेच काय, आपलं ओझं आपण दुसऱ्यांवरती कधीही लादलं नाही पाहिजे. आणि कदा अभिमान घेऊ नये असत्याचा, आणि असत्य गोष्टीचा आपल्याला अभिमान गर्व वाटला पाहिजे नाही. हे 4 मुद्दे आपल्याला इथे याच्यामध्ये लिहायचे होते. नेक्स्ट आहे आपल्या खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. आता ह्या काव्यपंक्तीचा अर्थ लिहायचा होता, याचं काव्य सौंदर्य लिहायचं होतं. आणि खालील काय आहे, मुद्द्यांच्या आधारे आपल्याला ह्या दोन्हीपैकी एक कृती सोडवायची होती. एक कविता होती भरत वाक्य, आणि एक होतं आश्वासक चित्र. आता यांचे कवयित्री, कवीचा विषय, आणि प्रस्तुत कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे, तुमचे जे काही कारण असतील ते लिहायचे होते. आता आश्वासक चित्र आहे, याची आपली कोण होतं लेखक कवयित्री कोण होत्या? निरीजा ह्या होत्या. त्याच्यानंतर कवितेचा विषय काय आहे? स्त्री पुरुष समानता. आणि कविता आवडण्याची न आवडण्याची कारणे. कविता खूप छान आहे, यामधील उद्याचे भविष्य सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे कवितेमध्ये मुलगा मुलगी असा भेद नाही, समानता आहे, असे आपण कारण लिहू शकतो कविता आवडण्याची न आवडण्याची. आता भरतवाक्य ही कविता कोणाची आहे? मोरोपंत यांची. आणि त्यानंतर कवितेचा विषय काय आहे? सज्जन माणसाची लक्षणे. महत्व किंवा लक्षणे, बरोबर का नाही? आणि आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे काय आहे त्याच्यामध्ये? की उत्तम माणसाने, चांगल्या माणसाने कसं असावं, त्याचे आचरण कसे असावे, त्याने बोलताना वागताना विचार कसा करावा, इतक्या सोप्या शब्दामध्ये त्यांनी कविता सांगितलेली आहे. आपण हे लिहू शकतो. त्यानंतर काव्यसंग्रह होतं, रसग्रहणही, ह्या कृत्या सोडवायच्या होत्या. आणि आता समास होता, सामासिक शब्द शोधायचे होते. नीलकमल म्हणजेच काय आहे? कर्मधारय समास आहे. नवरात्र म्हणजे द्विगु समास. आता याच्यामध्ये आपण बघणार की लाल लाल हे कोणता शब्द आहे? अभ्यस्त. त्याच्यानंतर हुरहुर सुद्धा अभ्यस्त आहे. अतिरेक उपसर्ग घटित, आणि कारागीर हा कोणता आहे? प्रत्यय घटित. त्याच्यानंतर याच्यामधील कोणतेही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगायचा होता आणि वाक्यात उपयोग करायचा होता. कान देऊन ऐकणे म्हणजेच काय? लक्ष देऊन ऐकणे किंवा काळजीपूर्वक ऐकणे. आणि पित्ते खवळणे, खूप राग येणे. घर याचा समानार्थी शब्द काय आहे? सदन, निवास. नदी, सरिता. रात्र विरोधार्थी शब्द होतो दिवस. हजर, गैरहजर. पुस्तक वचन बदलायचं आहे, पुस्तकचं काय होईल? पुस्तके. झाडेचं काय होईल? फक्त झाड. आता इमानदार हा शब्द होता, त्याच्यापासून इमान आणि दार हे शब्द सोडून दुसरे शब्द तयार करायचे होते. मग काय होईल? मान, नर, दार. दार सोडून द्यायचा होता, सॉरी, आपल्याला. मन, नर किंवा रमा हे आपण शब्द तयार करू शकत होतो. आता याच्यातून आपल्याला लेखन नियमानुसार योग्य शब्द, याच्यामधील दुसरा शब्द योग्य होता, दुसऱ्यातील पहिला शब्द, तिसऱ्यातील तिसरा शब्द, यातील चौथ्यातील दुसरा शब्द
5व्यातील पहिला आणि लास्टचा शेवटचा शब्द. आता विरामचिन्ह ओळखायचे होते. पहिलं विरामचिन्ह होतं प्रश्न चिन्ह आणि हे काय आहे शेवटचं उद्गार चिन्ह आहे. बायोडाटा म्हणजे काय आहे स्वपरिचय आणि मोबाईल म्हणजे काय भ्रमण ध्वनी. त्यानंतर पत्रलेखन होतं एकदम सोपं. कालच आपण आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की मागणी पत्र पुस्तकांची मागणी करणारं पत्र येणार आणि आज ते पेपरला आलेलं आहे. अगदी सोपा पेपर होता. खूप कठीण असं काहीच नव्हतं. पुस्तकाची मागणी करणारं पत्र आलेलं आहे. पुस्तकाच्या मागणी करणारं पत्र लिहायचं होतं. त्यानंतर जाहिरात लेखन करायची होती फळाच्या दुकानाची. त्याच्यानंतर आपण काय करू शकत होतो की शिक्षक दिन याचं बातमी लेखन करायचं होतं. मुद्द्यांच्या आधारे कथा लिहायची होती आणि प्रसंग लेखन आणि वैचारिक लेखनामध्ये झाडे लावा आणि आत्मभ्रमणध्वनीची म्हणजे मोबाईलची आत्मकथा लिहायची होती. अगदी सोप्या प्रकारे होता. एकदम छान पेपर होता. जे सांगितलं होतं ते केलेलं होतं, आलेलं होतं. अगदी सोपा विद्यार्थ्यांना पेपर गेला असावा. व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.